प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही। MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत धर्मेंद्र प्रसाद शिक्षण पद्धतीत दुरुस्त्या झाल्याच पाहिजे, शिक्षण पद्धतीत सुधारणा झाल्याच पाहिजे। हम सब मी प्रदीप नागापूरकर। आज खऱ्या अर्थानं देशभरामध्ये दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे सोनम वांगचुक यांच्या बेकायदेशीर डिटेन्शन संदर्भात आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री देशाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या हेतूनं भारतीय कम्युनिस्ट पक्ष व विविध जनसंघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष यांच्या संयुक्तरित्या आम्ही आंदोलन करीत आहोत। आमची मागणी आहे की केंद्र सरकारनं या नीट पेपर फुटी, नीट असेल, UGC असेल, MPSC असेल, या पेपर फुटीची दखल घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे। पेपर ज्या ऑनलाईन परीक्षा आहेत त्या नीटपणाने चालवल्या पाहिजेत, केवळ विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये। अनेक विद्यार्थ्यांनी या प्रकरणात आत्महत्या केलेल्या आहेत। आता परवा जे लष्कराच्या तैनातीमध्ये नीटची परीक्षा झाली त्याच्यानंतरही मार्कामध्ये घोळ आलेला आहे। म्हणजे एकंदरीत हे सरकार काहीच कामाचं राहिलेलं नाही। अशा पद्धतीची सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा व सोनम वांगचुक यांना जे बेजबाबदारपणे अत्यंत हुकुमशाही पद्धतीनं जे त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी आज आम्ही आंदोलन करीत आहोत।